दम आलू बनवण्यासाठी आपण 3 असे मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. ते वरनं असं आपण साल काढून घेतलेले. 2 मोठे कांदे घेतलेले, कोथिंबीर घेतलेली, कढीपत्ता, अजून हे सुके मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, जिरे, हिंग आणि मीठ. तर आता आपण बनवणार आहोत दम आलू. तर आता आपण हे बटाटे आहेत ते आपण जसे आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घेऊ आणि कांदे पण कट करून घेऊ. गॅसवरती कढई ठेवायची आणि कढईमध्ये मोठे 3 चमचे आहेत ते तेल टाकायचं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता, पण आम्हाला एकदम चमचमीत भाज्या लागतात आणि दम आलू म्हणलं एकदम चमचमीतच छान होतं. त्यासाठी 3 चमचे आहेत ते मोठे आपल्याला तेल टाकून घ्यायचे. आता त्या तेलामध्ये आपल्याला हे आपण जे बटाटे कट करून घेतलेले आहेत ना, हे असे या आकारामध्ये मी बटाटे कट करून घेतलेले आहेत, ते आपल्याला हे तेलामध्ये एकदम छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर चला तर हे सगळे बटाटे आपण त्या तेलामध्ये फ्राय करून घेऊ, जेणेकरून म्हणजे असं पनीर जसं होतं तसं एकदम क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ते बटाटे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. सगळे बटाटे मी टाकले. सगळे बटाटे आपल्याला छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचे, म्हणजे एकदम फ्राय करून घ्यायचे. भरपूर तेल आहे, त्या तेलामध्ये आपल्याला हे बटाटे आहेत ते फ्राय करून घ्यायचे. जेणेकरून एवढं फ्राय करायचे की आपल्याला जेव्हा आपण पाणी टाकणार शिजायला तेव्हा जास्त वेळ लागला नाही पाहिजे. फक्त 5 मिनिटात आपली भाजी ही तयार होईल. त्यासाठी अशा प्रकारे हे बटाटे आहेत आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आपल्याला जशा प्रकारे आपले बटाटे आहेत ते फ्राय पाहिजे होते तशा प्रकारे झालेले आहेत. आता हे बटाटे आहेत ना ते आपले एकदम शिजले गेलेले आहेत. तर आता हे बटाटे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आणि नंतर आहे ते आपल्याला फोडणी द्यायचे. तर त्याला तर मी हे बटाटे आहेत ते काढून घेते. साईडलाच एक तवा ठेवलेला आहे, त्या तव्यावरतीच मी हे बटाटे काढून घेते. तुम्हाला जर अजून ह्याच्यापेक्षा क्रिस्पी पाहिजे असतील तर तुम्ही करू शकता, पण इथपर्यंत ठीक आहे. एवढे क्रिस्पी ठीक आहेत, कारण खूप छान टेस्टी येते. एकदम चविष्ट आपली दम आलूची सब्जी होते. आता आपण देणार आहोत तो फोडणी देणार आहोत. तर फोडणीसाठी आपण तेच तेल वापरणार आहोत. तर आता आपण पहिल्यांदा तर टाकणार आहोत ते कढीपत्ता टाकणार आहोत. त्यानंतर आपण टाकणार आहोत जिरे. तुम्ही पाहू शकता. आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये कांदा. कांदा हा आता आपल्याला कांद्यापासूनच ग्रेव्ही करायची आहे, त्यासाठी कांदा हा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आणि थोडं पाणी टाकून आपल्याला त्याची ग्रेव्ही करून घ्यायची. तर मी कांदा टाकलेला आहे आणि आता कांदा आहे तो आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा. म्हणजे जास्त गोल्डन ब्राऊन नाही करायचा, म्हणजे असं थोडासा फक्त सॉफ्ट झाला पाहिजे, कारण आपल्याला मसाला नाही तयार करायचा. याच्यातच आपल्याला ही भाजीतच कांदा शिजवायचा आहे. त्यासाठी फक्त थोडंसं आहे ते मऊ पडला पाहिजे. त्यासाठी आपण थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकू. मीठ यासाठी की कांदा आहे तो आपला लगेचच सॉफ्ट होईल. तुम्ही जर टोमॅटो खात असाल तर तुम्ही टोमॅटोची प्युरी आहे ते ह्याच्यामध्ये टाकून अजूनच छान टेस्ट येते. पण आमच्या घरात टोमॅटो कोणी खात नाही म्हणण्यापेक्षा थोडासा मूतखड्याचा प्रॉब्लेम प्रत्येकाला जाणवायला लागला आहे. त्यासाठी आम्ही घरात टोमॅटो आणणं हे बंद केलेलं आहे त्यासाठी. पण टोमॅटो टाकल्यावर तर अजूनच टेस्टी ही भाजी होती. तर तुम्ही नक्की टाका टोमॅटोची प्युरी, किंवा ह्याच्यामध्येच टोमॅटो असे कट करून टाका छोटे छोटे तुकडे, आणि कांद्याबरोबर ते पण असे मॅश होतील. तर तुम्ही पाहू शकता आपला कांदा आहे ते छान परतत आहे. आता आपला कांदा आहे ते पूर्ण सॉफ्ट झालेला आहे, पण अजून 1-2 मिनटं आपण असाच त्याला परतून देऊ. आपला कांदा हा एकदम सॉफ्ट झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये आपल्याकडे जे मसाले आहेत ते मसाले टाकायचे. हळद, हिंग, लाल तिखट आणि आपलं घरगुती मसाला, थोडंसं मीठ पण टाकले, कारण मीठ हे कमी पडणार होतं त्यासाठी अजून थोडंसं मीठ टाकले. छान असं हे सगळे मसाले आहेत ते आपल्याला परतून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता मसाले आपले छान असे परतत आहेत आणि कांदा पण आपला पूर्ण एकदम छान परतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे कांदा आहे तो आपला छान असा ग्रेव्ही होईल, म्हणजे सॉफ्ट पडेल. अजून कांदा हा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे, त्यासाठी अर्धा कप पाणी टाकायचं आणि हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं, शिजवून घेऊ.
2 मिनटं शिजल्यानंतर आपण जे बटाटे फ्राय करून घेतलेले आहेत ते बटाटे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आपलं छान असं हे कांदा आहे ते एकदम छान असा परतला गेलेला आहे. आता आपण जे शिजवून घेतले फ्राय करून घेतलेले जे बटाटे होते ते बटाटे आहेत ते ह्याच्यामध्ये टाकायचे. अशी भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप छान होते आणि एकदम टेस्टी होते. तर आता हे आपण बटाटे आहेत ते छान मिक्स करून घेऊ. छान मिक्स केल्यानंतर आपण वरून आहे ते थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरीने खूप छान टेस्ट येते. थोडीशी कसुरी मेथी पण टाका. आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे बटाटे शिजण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. पाणी टाकून एक 10 ते 15 मिनटं आपली भाजी आहे ती छान अशी शिजवून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता एवढे पाणी भरपूर आहे आपले हे बटाटे आहेत ते शिजण्यासाठी. 10 मिनटं आहेत ते आता आपण झाकून ठेवू. झाकून आपल्याला ते छान असं शिजवून घ्यायचं. बघा किती छान अशी आपली भाजी आहे ती शिजत आली. दम आलो आहे त्यासाठी याला आपण झाकूनच शिजवायचं, कारण दम भेटला पाहिजे. आणि तुम्ही पाहू शकता एकदम आपली भाजी आहे ती असं मी हे करून बघते बघा, एकदम बटाटा आहे ते छान शिजवून घेतलं आहे. तरीसुद्धा अजून 1-2 मिनटं आपण याला दम देऊन घेऊ आणि नंतर मग मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तयार आहे आपली दम आलू भाजी. तुम्ही पाहू शकता किती छान झालेली आहे. असं सहज जरी आपण बटाटे हे केले तरी खूप छान. नक्की ट्राय करून बघा, ही भाजी खूप छान होते. तुम्ही पुरीसोबत किंवा भातासोबत ही भाजी खाऊ शकता. किती छान झालेली आहे बघा. पहा आपले बटाटे पण एकदम छान असे शिजलेले आहेत आणि भाजी पण एकदम छान झालेली आहे. थोडीशी वरून कोथिंबीर टाकू आणि सर्व करू. तयार आहे आपली गरमागरम दम आलूची भाजी. तुम्ही पाहू शकता खूप छान झालेली आहे. पहा किती छान शिजलेली पण आहे. खूप छान आणि खूप टेस्टी लागते. एक वेळेस नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा छानशा एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा आणि पीत राहा. बाय बाय.